माणसाची काय कथा, जिथे भगवान या बाबतीत नापास झाला श्रीकृष्ण परमात्मा. डोळापुढे चित्र आणा. गोकुळ सोडून भगवान श्रीकृष्ण निघाले. 12व्या वर्षातलं पदार्पण आहे. रथात 2 भाऊ बसलेले आहे, बलराम दादा आणि कृष्ण. सगळ्या गवळणी रडतात. सगळे चरित्र तुम्हाला पाठ आहे. डोळ्यापुढे फक्त चित्र आणा. आकांत गोकुळे या शब्दामध्ये सगळे आलं. पण मायबाप रथाजवळ उभे राहिले. नंद पाटील आणि यशोदामाई. नंद पाटलांनी हात जोडले. कन्हैया जी पिताजी, मैंने आपको पहचाना नहीं था बेटा. तो दुनिया का बाप मेरा बेटा बन के गोकुल में आया था. अज्ञान के भांति कभी पिता के नाते मैंने जिंदगी में ताड़न भी किया होगा लाला. तो पिता बेटा को आशीर्वाद देता है, मुझे क्षमा करो. नंद पाटील रडू लागले. माई यशोदा पुढे आली. कृष्णाच्या तोंडावरून हात फिरवून रडायला लागले. कृष्णा काय आहे? एक दिवस तू खोड्याचा अतिरेक केला. 2 रुपयाचा माठ फोडला म्हणून मी दिवसभर तुला उखाळायला बांधला. तेवढं विसरून जा माझ्या राजा. आणि तिकडे गेल्यावर या गरिबीन आईला विसरू नको. कितीही श्रीमंत झाला, कितीही सुख मिळालं तरी. आणि कृष्णा काय आई, तशी आठवण झाली नाही ना तर दही भात खाताना तरी या गरिबीन यशोदेची आठवण येऊ देच. एवढं ऐकलं आणि कृष्णजीनं मनोमन प्रतिज्ञा केली, आई आजपासून तुझा कृष्ण दही भात खाणार नाही. प्रतिज्ञा केली. पुरुषोत्तम दादा गेले भगवान. पुढे द्वारकेचे राजे झाले. सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. विठ्ठल द्वारकेचे राजे झाल्यानंतर तिथे देवकी मातेला पहिली सक्त ताकीद केली कृष्णजीनं. माँ क्या बेटा, कभी जिंदगी में थाली परसोगी ना, हाँ तो मेरी कसम है थाली में गोरस नहीं रखना. अट घातली देवानं. राजा झाल्यावर कधी ताट वाढलं तर माझ्या ताटात आजपासून दही भात वाढायचा नाही. आणि हा नियम जन्मभर देवकी मातेनं सांभाळला. पण गंभीर बुवा माय आहे शेवटी. एक दिवस दहीन भात ताटामध्ये वाढला. कृष्ण जेवायला बसले आणि जशी दही भाताची वाटी पाहिली तसं ताट सारून दिलं आणि महालाच्या कोपऱ्यात जाऊन लहान मुलासारखे ढसाढसा रडू लागले. आता देवकी मातेला प्रश्न पडला, कसं विचारावं? अहो मोदी साहेब जर रडायला लागले तर कसं वाटेल? तसा द्वारकेचा राजा रडतो, विचारावं कसं? म्हणून देवकी मातेनं उद्धवाला बोलवलं. उद्धव आले. क्या माँ, अभी थाली परोसी है, कृष्ण ने भोजन नहीं किया और वो दीवाल के पास जाके रो रहा है, अभी पूछता हूँ माँ. उद्धव जी आले. कृष्ण जी आप रो रहे, माँ ने कहा कि भोजन नहीं किया. नहीं किया और नहीं करूँगा. क्या हुआ आपको नहीं पता उद्धव? कितनी बार मैंने मेरी माँ देवकी को कहा था कि माँ कसम है कभी थाली में गोरस नहीं रखना. आज थाली में गोरस रख दिया. क्या हुआ?
आपको पता नहीं उद्धव, जब मैं थाली में गोरस देखता हूँ तो मुझे गोरस नहीं दिखता, मेरी गोकुल की माँ जसोदा याद आती है। और एक सवाल पूछूं क्या, माँ जसोदा की मुझे क्यों याद आती है? क्योंकि मेरी माँ भी रात दिन मेरी याद करती होगी। आणि मग 3.5 वळीचं पत्र लिहिलं। हे मायबापाच्या बाबतीत परमेश्वराचं सांगतो मी, माणसाचं काय लावता? विठ्ठल 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 विठ्ठल। 3.5 वळीचं पत्र आहे, नंद यशोदेला पाठवलेलं। सुनहु कान मोरी जसुमती मैया, हा मायना आवही के दिन 4-5 महल दरदहु भैया, प्रात उठे कबहु न करेहु कलह, कबहु न पय पियो मैया, जब ते माता तुम ते बिछड़े, कोण कहू का नाही। तुम्ही नीट लक्षात घ्या, हे पत्र उद्धवाच्या जवळ दिलं। आई, हे माझं पत्र वाच, तुझी फार आठवण येते। असं वाटतं की गोकुळात यावं आणि मायबापाला भेटावं। आव ही गे तिनी 4-5 हम हलदर म्हणजे बैराम दादा, 2 भैया। आता एक लक्षात घ्या विलासरावजी, कोणत्याही मायबापाची अपेक्षा काय असते? माझ्या लेकरांनी शेवटच्या श्वासापर्यंत आपसात भांडू नये। ज्या घरामध्ये भावाभावाचं एकमेकावर जीवापाड प्रेम आहे, ते मायबाप बिना औषधाचे 10 वर्ष जास्त जगतात। आणि जिथे रोज भावाभावाची भांडणं आहे, ते 6 महिन्यातच जगाचा निरोप घेतात। म्हणून यशोदा माईनं जाताना दोघालाही कवटाळलं होतं आणि सांगितलं होतं, बलराम कृष्णा, काय आई, जन्मभर भांडू नका माझ्या बाळांनो। आई, तो नियम आजपर्यंत दादानं मी पाळला। प्रात उठे कबेहू न करेहू कलह, अजून आम्ही भांडलो नाही। आणि एक महत्त्वाचं सांगतो आई, तू म्हणाली होती दही भात खाताना आठवण येऊ देत जा यशोदेची। तुझी शपथ घेऊन सांगतो आई, तुझ्या कृष्णानं अजून दही भात खाल्ला नाही। प्रात उठे कबहू न करेहू कलह, कबहू न पय पियो मैया। आता एकच इच्छा आहे, तुम्हा दोघाला एकदा कड करून भेटावं। तुला असंही वाटेल पत्र वाचल्यावर की याला काय कमी आहे आता, कशाला येतो खेड्यात या गरीब मायबापाला भेटायला? काहीच कमी नाही आई। सूर्योदय झाल्यापासून सूर्य मावळेपर्यंत माझ्या कानी या ललकारा येतात। राजाधिराज महाराज द्वारकाधीश कृष्णचंद्र भगवान पधार रहे हैं। हे रात्रंदिवस ऐकतो आई, पण उणीव त्या गोष्टीची आहे, तुला सोडून गेल्यापासून मला जवळ घेऊन पाठीवून हात फिरवून मेरा कन्हैया म्हणणारा द्वारकेत कोणी नाही आई। म्हणून देव सुद्धा थोर प्रेमाचा भोगेला, थोर प्रेमाचा भोगेला, थोर प्रेमाचा भोगेला, थोर प्रेमाचा भोगेला। हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हो थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ तयाला। थोर प्रेमाचा भुकेला, हाची दुष्काळ तयाला,
पाळ तयाला. जिथं पुरुषोत्तम दादा परमेश्वराची अशी अवस्था झाली तिथे काय पाड आम्हा मानवाचा. अरे सामान्य माणसाची काय कथा. म्हणून ज्याला ज्याला आई वडील असतील त्याने एखाद्या वेळेला पंढरपूरची वारी चुकली तरी चालेल, पण मायबापाला अंतर देऊ नका. केवढी सेवा या दोन्ही बंधूने त्यांच्या सुना परिवाराने मायबापाची केली. सगळे सोहळे केले, सगळे सोहळे. पृथ्वीराजजी चव्हाण साहेब तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांच्या हस्ते आपल्या पूजनीय मायबापांचा विलासरावजी आणि विश्वनाथजीनं सोहळा केला. माझं रामायण होतं. मोहनीताई पदावर होत्या. सगळ्या गोतावळा स्टेजवर होता. पण पृथ्वीराजजी चव्हाण साहेब वर आले. त्यांच्या लहान लहान नातवाला आणि लेकरांना सांगावं लागलं नाही. लगेच दर्शनं सुरू केले पृथ्वीराज चव्हाण साहेबाचे, पायावर डोकं ठेवून ह्या लहान लहान लेकराईनं. ते विलासरावला म्हणले हे हे काय विलासराव. म्हणे हे वारकऱ्याचं घर आहे, वारकऱ्याचं घर आहे आणि आमच्या मायबापाचा संस्कार आहे, पाया पडावे. म्हणून जगातली सर्वात मोठी श्रीमंती संस्कार आहे. म्हणून तुम्हाला आई वडील हे संस्कार देऊन गेले. चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुम्हाला त्यांच्या आशीर्वादानं काही कमी पडणार नाही. ही न भरून निघणारी उणीव आहे. आता कीर्तन बाजूला राहिलं तरी मी त्याच घरातला एक सदस्य म्हणून कार्यक्रमाला सुरुवात केली. डोळ्यापुढं सगळे चित्र येतं. अजून मोठे व्हा. भगवंताच्या कृपेनं समाजाची सेवा तुमच्याकडून होऊ द्या. अजून मोठे व्हा. पुणे जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रातून तुमच्या दोन्ही बंधूच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या. पण एक लक्षात ठेवा विलासरावजी, विठोबाजी आणि इंदुबाई यांच्या शाबासकीत जे प्रेम आणि आनंद होता तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, एवढं लक्षात घ्या. तेव्हा गए हुए कभी आते नहीं, ये हमें भी मालूम है, कभी आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव पुण्य स्मरण. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्याचा ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं. मरणाच्या बाबतीत वशिलेबाजीचा संबंध येत नाही. आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. साधी गोष्ट आहे. तुम्ही रात्री अंधारात उभे राहा, तुमची सावली तुमची सोबत करत नाही तर बाकीचं काय. तुमची सावली असते ना, तुम्ही गंमत पान जा अंधारात. अंधेरे में छाया साथ नहीं देती, बुढ़ेपे में काया साथ नहीं देती, और मरते समय धन की माया साथ नहीं देती. हे सगळे इथंच राहतं. कोणी असू द्या. अरे किती वशिला लावा, बाकी त्याचं जाऊ द्या. जन्म झाला, मृत्यू ठरलेला आहे. किती आयुष्य प्राप्त होऊ द्या, पण पूर्णविराम आहे. आपलं कशात बसतंय हो. 1,60,30,10,10,700 वर्ष 9 महिने एवढं आयुष्य होतं हिरण्यकश्यपूला. आकडा लक्षात आहे ना मी सांगितलेला. सांगा एकदा. 1,60,30,10,700 वर्ष आणि पुन्हा 9 महिने. नुसतं आयुष्य नाही दादा, अटी घातल्या त्यानं. आत मरण नको, बाहेर नको, दिवसा नको, रात्री नको, नराकडून नको, नारीकडून नको, शस्त्राकडून नको, अस्त्राकडून नको, सजीवाकडून नको, निर्जीवाकडून नको, एवढ्या अटी घातल्या. आत मरण नको, बाहेर नको, दरवाजात पकडला. दिवसा नको, रात्री नको, संध्याकाळी धरला.
शस्त्रानं नको, अस्त्रानं नको, नखानं फाडला. आणि नराकडून नको, नारीकडून नको, तो देव नरसिंह झाला तरी मारला. विठ्ठल 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 एक अर्बद 60 कोटी देखा तिचं लक्ष सहस्र लेखा सात असे ते नवमास बापा तया हिरण्यकश्यपा काय झाले. त्याच्या पुढे 14 कल्प मार्कंडे पडे तै लोम हर्षणाचा एक रोम झडे. बकदा नव्याचे निमिष मोडे केले एवढे अरे म्हणा. 14 कल्प आयुष्य मार्कंडे ऋषीला होतं. कल्प म्हणजे कथा कल्पतरू, त्याचा अंदाज दिला. एक बाय एक या मोठे मोठे लोक आले आता. नमस्कार. 1 बाय 1चा खड्डा खोदायचा. 1 हात लांब, 1 हात रुंद, 1 हात खोल. त्या खड्ड्यामध्ये मेंढ्याची केस हत्तीच्या पायानं दाबून भरायची. केस मेंढ्याची दाबून भरायची हत्तीच्या पायानं. पूर्ण खड्डा भरायचा केसानं. आणि दर 100 वर्षांनी एक केस काढायचं. असं करून दर 100 वर्षांनी एक केस काढता काढता खड्डा पूर्ण रिकामा झाला तेव्हा एक कल्प होतो. हे सगळे घरी जाऊन डोके चालवायचे. 14 कल्प मार्कंडे पडे. हे ऋषी मार्कंडे ऋषीचं आयुष्य. तै लोमहर्षणाचा एक रोम झडे. या संपूर्ण आयुष्यात लोमहर्ष ऋषीच्या अंगाचं एक केस गळत होतं. असे 3.5 कोटी केस प्रत्येकाला आहे. मी मोजले नाही. घरी गेल्यावर कोणी उद्योग केला आणि जास्त भरले तर समजा दाट केसाचा आहे, कमी भरले तर समजा पातळ केसाचा आहे. अकबर बिरबल कावळे किती दिल्लीत? 1,54,543. बरोबर बरोबर. जास्त भरले तर बाहेरचे कावळे दिल्लीत आले समजा. कमी भरले तर दिल्लीतले कावळे बाहेर गेले समजा. बस तसं 3.5 कोटी केस. एक मजा सांगतो. माणसाला माणूस भेटला म्हणजे 4 गोष्टी. तुमचे अनुभव आहे आमदार साहेब. 4 गोष्टी. पहिल्यांदा काय होतं? 4 मिले, मग 64 खिले, मग 20 रहे करजोर आणि मग नेहसे 7 करोड. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. माणसाला माणूस भेटतो तेव्हा पहिली भेट चौघाची आहे. कोण चौघ? त्याचे 2 डोळे आणि याचे 2 डोळे. नाही तर आंधळ्यापासून आंधळ गेलं कोणाला कोण बघतं. म्हणून 4 मिले याला म्हणतात. बेरीज झाली दोघांच्या डोळ्याची 4 मिले. तुमचं बरं चाललं का? ते हसतं. हे म्हणतं तुमचं बरं चाललं का? हे हसतं. दोघाच्या दाताची बेरीज झाली 64. 64 खिले. पुढचं आता त्याच्या पुढचं ऐका. मग हात जोडतात. 20 रहे कर जोर. याच्या हाताचे 10 बोटं, त्याच्या हाताचे 10 बोटं. हे 20. आणि जास्तच प्रेम उचंबवून आलं म्हणजे एकमेकाला कडकडून मिठी मारतात तेव्हा दोघाचं अंग रोमांचित होतं. तेव्हा दोघांच्या केसाची बेरीज आहे 7 करोड. दोघाचे डोळे 4, दोघाचे दात 64, दोघाच्या हाताचे बोटं 20 आणि दोघाचे केस 7 करोड. मी का सांगितलं हे? 14 कल्प आयुष्य मार्कंडे जगल्यावर लोमहर्ष ऋषीच्या अंगाचं एक केस गळतं. असे 3.5 कोटी केस. इथं नका उद्योग करू. घरी घरी हिशोब ना. 14 कल्प मार्कंडे पडे तै लोमहर्षणाचा एक रोम झडे. बकदा लंब्याचे निमिष मोडे. हे फक्त जांभळी देत होतं. गेले एवढे अरे म्हणा. बकदा लंब्याचे पुरे निमिष तै वटहंसाचा उपटे पुच्छ तयासी होता मृत्यू प्रवेश एक श्वास भ्रुशुंडीचा. या सगळ्यांच्या आयुष्यात दादा भ्रुशुंडी एक श्वास टाकत होता. आणि मरणांत पुरे भ्रुशुंडीचा तै एक दिवस कुर्माचा. नामा विनवी केशवाचा वेगी विठोबाचा पंथधरा. मी का सांगितलं एवढं? आयुष्य किती प्राप्त होऊ द्या तरी एक दिवस प्रत्येकाला जायचं आहे. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात आम्ही मरणार नाही असं म्हणत नाही का? येथे नाही उरो आले अवतार. मग सगळ्यांना जो नियम लागू आहे तो आम्हालाही आहे. आम्ही जाणार पण पुन्हा उपजवण्या पुढती येऊ. महाराज तुम्हाला हे जाणं येणं म्हणजे काय वाटलं? अहो यायचं म्हणजे कोण्यातरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो. आणि आईचं उदर म्हणजे काय? स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन आहे का आमदार साहेब?
विष्टाले चहूकडे नाके तोंडे कृमिकिडे गर्भवतीचे कष्टगाडे कोणापुढे सांगावे ते गर्भोदरीची यातना आठविता थर कापू मना नको नको रघुनंदना चेळसी म्हणा येत असे नवमास भरल्यावरी मग जेव्हा जन्म येवणीचे द्वारी ते क्लेश अति भारी काय सांगो द्विजोत्तमा काय सांगू पुरुषोत्तमा नाही जंत्रा हातोणी तार सोनार ओढी धरुणी करतेवी येवणीचे द्वार निघता बाळका दुःख होय मग बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा आता विष्टा मूत्र हाते चिवडिता भरे सर्वांग समजेना ऐशा परी बाळपण खेळता वय गेले निघून जननी मने वाडे नंदन आयुष्य गेले कळेना मग तारुण्याच्या मध्ये न माणी कुणासी सदा मुसमुसी धुळी जैसा वेठोणी ओठोणी बांधला मुंडासा मिरवीत म्हैसा जना माझी हाती दीडपान वरतीच मान नाही तो सन्मान भलियासी स्वानाचे परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी मग म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाला लावणे बैसे खोबऱ्याची वाटी झाले असे मुख मग बैसता उंबरवटी का तळवटी आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा बैलदृष्टी कैसा अक्षय झाला गे खोकलिया येतसे खकारा म्हणते रांडेचा म्हातारा अजून न जाय मरणद्वारा किती दिवस वाचेल शेजारी म्हणती मरे नाका मेलान कंटाळा आणीला येणे आमान मग जेव्हा मरणाचं दुःख सुरू होतं तेव्हा एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवई द्वारे म्हणजे जाण्याचंही दुःख आणि येण्याचंही दुःख जन्म आणि मरण हे सर्वात मोठं दुःख आहे तुम्ही सहज म्हणता तुकोबार आहे उपजून या पुढे ती येऊ बरं ठीक आहे एवढं मोठं दुःख सहन करून तुम्ही पुन्हा जन्माला येऊ म्हणता तर तुमचा नेमका उद्देश काय काला खाऊ दही भात महाराज आता तुमच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते हो का एवढं मोठं जन्म मरणाचं दुःख सहन करायचं म्हणता तुम्ही आणि उद्देश काय तर काला खाऊ दही भात त्यापेक्षा असं म्हणा ना उपजवून या पुढं ते येऊ श्रीखंड बासुंदी बटाटा वडा गुलाबजाम चांगल्या चांगल्या पदार्थाची नावं घ्या आणि ते काला खाऊ म्हणले त्याचं कारण आहे बाबा काय कारण हे पहा एक महाराष्ट्र सोडला पुरुषोत्तम दादा तर हा आनंद इतर प्रांतात नाही आता कोरोनामुळे 2 वर्ष झाले तो सोहळा आनंद लुटता आला नाही आपल्याला आता त्याच्यात कोणाचा दोष नाही समयासी सादर भावे पण कुठेही जा ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे कुठेही जा तुम्ही एक महाराष्ट्र सोडून परप्रांतात जातात तीर्थयात्रेच्या निमित्तानं आणि तिथे गेल्यावर महाराष्ट्राचं महत्त्व कळतं विलासराव हे पांढऱ्या टोप्या बघितल्या की पुजाऱ्यानं पडदा पाडलाच रुको भगवान सो रहे आता भगवान झोपला तर मग बाकीचे जागे होतील का पण ह्या टोप्या हुशार महाराष्ट्राच्या टोप्या कोणी घालतंय का ज्याला डोके आहे ते घालतात मग ते टोपीतलं डोकं चालवतात ते मराठी फिरवू नका आपल्या आपल्या टोपीतलंच ठेवा अजी महाराष्ट्र से आए बरं का आपे गावकर महाराष्ट्र से आए बहुत दूर से आए कुछ करो दर्शन तो होना ठीक है 100 रुपये निकालो प्रत्येकाने 100ची नोट दाखवली पडदा झाला बाजूला करो दर्शन का उठला म्हणतो देव या बापाचा गडी आहे का देव उसात दारे धरतो का 100 रुपयात उठवतो आणि नाही दिले तर झोपला म्हणतो आणि एवढं करून 25 फुटाहून दर्शन मग महाराष्ट्राच्या वारकऱ्याला वाटतले का आपला विठोबा नाही का रे बरा 1 पैशाचा खर्च नाही जर्मनच्या ताटात आमटी भात खात ज्ञानबा तुकाराम नाचत जायचं 15 दिवस आणि तिथे जाऊन आपल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायचं त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी आहा भावा एकासाठी हो खांदा बाहे आपुला त्याचे पायी घाला मिठी मोलने घे जग जेठी भाव एका
दर्शन घेता येतं ते महाराष्ट्राच्या दैवताचं. म्हणून ऐसा विटेवर देव कोठे, ऐसे संत जन ऐसे हरिदास, ऐसा नामघोष सांगा कोठे. बाकीचे देव आहे, पण बहिणाबाई चौधरी 2 ओळीमध्ये 2 देवाची तुलना केली. ते त्यांची भाषा बहिणाबाई चौधरी साधी भोळी भाषा. सोन्या चांदीनं मडीला, सोन्या चांदीनं मडीला, श्रीमंताचा बालाजी, शेतकऱ्याचा विठोबा, आणि पाना फुला मंदिराची. सांगा बरं काही चुकलं का? म्हणून तर छातीला हात लावून सांगावं लागलं आमच्या संताला, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे, तुका म्हणे आम्हा अनाथा कारणे. पंढरी निर्माण केली देवे, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर. पंढरी निर्माण केली ऐसी चंद्रभागा ऐसे तीर, ऐसे महाराष्ट्र सोडा, हा आनंद इतर प्रांतात नाही. कारण काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे ना, देवभक्त आणि नाम. तेथीचे उत्तम चरण रच वंदिता, जळती दोषाचे डोंगर, तुका म्हणे देवभक्ताचा संगम तेथे वगनाम. काल्यासाठी 3 गोष्टी पाहिजे, नाम पाहिजे, देव पाहिजे, भक्त पाहिजे. मग नाम, ऐसा नाम घोष सांगा कोठे, महाराष्ट्रात. भक्त ऐसे संतजन, आणि देव ऐसा विटेवर देव कोठे, हे तिन्ही या ठिकाणी आहे. म्हणून एक महाराष्ट्र सोडून जा तर हा आनंद इतर प्रांतात नाही. भारत देश सोडून जा, परदेशात हा आनंद नाही. बरं, हा मृत्यूलोक सोडून जा तर स्वर्गात नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, विठ्ठल विठ्ठल वेळोवेळा. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, सुख सोहळा नाही. असे मृदंग वादक नाही, असे गायनाचार्य नाही, असे टाळकरी नाही, असे श्रोते मायबाप नाही, आणि असे संयोजक नाही. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. त्याच्या पुढे चला, सत्य लोकात, तिथे हा आनंद नाही. आणि जर असता तर सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव पंढरपुरात आला नसता. जेव्हा आमचे वारकरी दशमीला नाचतात ना, तो सोहळा पाहण्यासाठी ब्रह्मदेव त्याच्या विमानानं येतो. आमदार साहेब आपल्याला दिसत नाही तो, काही गाडीच्या काचा अशा असतात, पलीकडचं असं चिकटून पाहतं तरी त्याला आतलं दिसत नाही. तसं त्याला आपण दिसतो, आपल्याला ब्रह्मदेव दिसत नाही. विलासरावजी साहेब, आणि मग ब्रह्मदेव तो सगळा सोहळा पाहतो आणि मृत्यू लोकातल्या लोकांच्या भाग्याचा, आणि त्याला हेवा वाटतो की मला इथं जर जन्म मिळाला असता. आपल्याला नाही महत्त्व, ब्रह्मदेवाला.
धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा करीती ब्रह्मादिका देखोनी वाळवंटीचे ते अर्ध कठीण जाते जोडणं, अर्ध कठीण जाते. याचा अर्थ त्या कीर्तनकार बुवालाही पाठ असते असा समाजाने समज करून घेऊ नका. टाळकऱ्यापेक्षा अभंग कमी पाठ कीर्तन करायला असतात. मग त्याची एक आयडिया सांगतो. आयडिया मोबाईल ते अर्ध पहिलं म्हणून घेतं दादा मनात. कीर्तनकाराची गंमत सांगतो. पहिलं अर्ध म्हणून घेतं आणि मग त्याच्या पुढचं म्हणतं. पवित्रची होय देह त्याचा अर्ध म्हणतं. मग हे म्हणतं आणि नाही आलं की असं पाहतं. म्हणजे त्याला दाखवायचं आहे की अख्खं जगातलं पठ्ठ्यालाच पाठ आहे. अरे तुलाही येत नाही त्यानं अर्ध म्हटलं. त्यानं मनात म्हटलेलं असतं हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हे मनात पवित्रची होय देह. अरे त्याने म्हटलं तुलाही येत नाही ना. आपलं स्टेजवर ठेवा. तेव्हा ते अर्ध पूर्ण केलं म्हणून गरड गुरुजीचं कौतुक करतो. विठ्ठला 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 देखुणी वाळवंटीचे सुख आस करती ब्रह्मादिक. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैचा. याचा अर्थ हा सत्य लोकात सुद्धा आनंद नाही. आता एकदा पुन्हा 1 मिनिट घेतो. तसं 12:30 शिवाय काही सोडत नाही मी. 10:30ला सुरू झालं ना दादा. 12:30 हा. एक महाराष्ट्र सोडून परप्रांतात जा तर हा सोहळा परप्रांतात नाही. भारत सोडून परदेशात जा परदेशात नाही. मृत्यूलोक सोडून स्वर्गात जा स्वर्गात नाही. स्वर्गाच्या पलीकडे सत्य लोकात जा तिथंही नाही. आणि त्याच्या पलीकडे वैकुंठात जा वैकुंठित ऐसे